मित्रांनो, आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आम्ही आता चाललोय आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला. तुम्ही बघू शकता पंढरपूर 52 किलोमीटर आहे. आता मी आहे पंढरपूर हायवेवर. तर मित्रांनो, पंढरपूरचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? पंढरपूरला अगोदर कुठलं नाव होतं? पंढरपूरला अगोदर दिंडीरवन म्हणून ओळखत होते. माहिती आहे का तुम्हाला? तर मी तुम्हाला त्याचा इतिहास सांगणार आहे शॉर्टमध्ये. पंढरपूरमध्ये म्हणजे अगोदर जे दिंडीरवन होतं, तर दिंडीरवन नावाचा राक्षस होता. त्याचा संहार करण्यासाठी, त्याला खतम करण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाने तिथं अवतार घेतलाय. एक पांडुरंगाचा अवतार घेतलाय म्हणून त्याला पंढरपूर म्हणतात. पण पांडुरंगाचा अवतार घेतला त्याच्या मागं पण भरपूर मोठी स्टोरी. या राक्षसाचा संहार करायचा होता त्यांना. आणि दुसरे, ज्यावेळेस ते राक्षसाचा संहार करायला आले त्यावेळेस त्यांना त्यांचा लाडका भक्त कुंडलिक यांना पण भेटायचं होतं. आणि त्यावेळेस रुक्माई पण पंढरपुरातच होत्या, म्हणजे दिंडीरवनातच होत्या. ज्यावेळेस पांडुरंग त्या राक्षसाचा दिंडीरवनाचा संहार करून आले त्यावेळेस त्यांना खरं तर भेटायचं होतं रुक्मिणीला. पण रुक्मिणीला भेटण्याआधी त्यांना त्यांचा भक्त जे कुंडलिक आहे त्यांना भेटण्याचा मोह काय आवरला नाही. ते अगोदर कुंडलिकाला भेटायला गेले. कुंडलिकाला ज्यावेळेस ते भेटायला गेले त्यावेळेस कुंडलिक त्यांच्या आई वडिलांची सेवा करत होते. पांडुरंग त्यांना भेटायला गेले तरी कुंडलिकांना आवाज दिला. कुंडलिकांनी त्यांना थांबायला सांगितले. कुंडलिकांची आई वडिलांची सेवा होऊस्तोपर्यंत पांडुरंग बाहेर थांबले. पुन्हा एकदा पांडुरंगाने आवाज दिला, कुंडलिका. तर कुंडलिकाने एक वीट सरकवली अशी त्यांच्या बाजूला. नंतर कुंडलिकांचं सगळं त्यांच्या आई वडिलांची सेवा करून झाल्यावर ज्यावेळेस कुंडलिक बाहेर येऊन बघतात तर ते साक्षात पांडुरंगांना वीट सरकावले असं त्यांच्या लक्षात आलं. पण पांडुरंग या कुंडलिकाच्या या गोष्टीवर खुश झाले, त्यांच्या आई वडिलांच्या प्रेमावर खुश झाले आणि कुंडलिकांना वरदान मागायला सांगितलं. तर कुंडलिकांनी पांडुरंगांना वरदान मागितलं की ती 28 युगे तुम्ही इथंच थांबायचं. म्हणून ते गाणं निघले बघा, युगे 28 विटेवर उभा मामांगी रखमाई. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही इतिहास आहे. पांडुरंग दिंडीरवनात आले त्या राक्षसाचा संहार करण्यासाठी. म्हणून त्या मित्रांनो, पांडुरंग हे दिंडीरवनात त्या राक्षसाचा दिंडीरवनाचा संहार करायला आले म्हणून दिंडीरवनाला पंढरपूर असे नाव पडले. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की विठ्ठलाचं आणि रुक्माईचं मंदिर आहे ना एकत्र नाही. ह्याच्यामुळेच विठुराया ज्यावेळेस कुंडलिकांनी त्यांना वरदान मागायला सांगितलं, कुंडलिकांनी ज्यावेळेस वरदान मागितलं विठुरायाला त्यावेळेस सांगितलं की ही जी विट आहे त्याच्यावर तुम्ही उभं राहायचं. आणि ज्या ठिकाणी ते विटेवर उभं राहिले तिथंच त्यांचं मंदिर बांधण्यात आलं. आणि जे रुक्माई त्याचं रुक्माईचं मंदिर विठुरायाच्या पाठीमागे आहे. कारण रुक्माई रुसल्या होत्या विठुरायांवर त्या पाठीमागे. अशी काहीतरी स्टोरी. चला, आवडलं तर लाईक करा. काही स्टोरी चुकली असेल तर कमेंट करून नक्की स्टोरी कमेंटमध्ये सांगा. चला, बाय बाय.